नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या चौथ्या प्रॉब्लेम मध्ये जे दोन पार्टनर आहेत दीप आणि करण यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दोघांचा 3:1 असा दिलेला आहे, ज्याला आपण ओल्ड रेशो म्हणतो। आणि दिलेल्या बॅलन्स शीटच्या खाली त्यांनी असं म्हटलंय, दे ॲडमिट शुभम ॲज ऑन 1 एप्रिल 2018, म्हणजे नवीन पार्टनरची ॲडमिशनची डेट आहे 1 एप्रिल 2018। सुरुवातीला रिव्हॅल्युएशन अकाउंट सिंगल कॉलम तयार केला आहे 8 ओळींचा। पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 3 कॉलमचा केला आहे 8 ओळींचा। आणि नवीन बॅलन्स शीट 20 ओळींची तयार केली आहे डबल कॉलम, त्याला तारीख टाकली आहे 1 एप्रिल 2018, म्हणजे ज्या तारखेला आपण नवीन पार्टनरला धंद्यामध्ये घेतो ती तारीख आपली नवीन बॅलन्स शीटला आपण नेहमीच टाकतो। आणि वर्किंग नोट मध्ये 5 ओळींचा कॅश अकाउंट सिंगल कॉलम आणि 5 ओळींचा गुडविल अकाउंट सिंगल कॉलम। या प्रॉब्लेम मध्ये 5व्या ॲडजस्टमेंट नुसार आपल्याला पार्टनरचे कॅपिटल ॲडजस्ट करायला सांगितलेले आहेत आणि कॅपिटल अकाउंटला आलेला फरक जो आहे तो आपल्याला कॅश अकाउंटला ट्रान्सफर करा असं म्हटलेलं आहे। तर सुरुवातीला बघा, लायबिलिटी साइडला क्रेडिटर्स, बिल्स पेएबल आणि बँक ओव्हरड्राफ्ट या 3 लायबिलिटी सलग दिल्या आहेत आणि त्यांच्यावर कोणतीच ॲडजस्टमेंट नाही आहे, म्हणजे त्यांच्या व्हॅल्यू कमी पण झाल्या नाही आहेत जास्त पण झाल्या नाही आहेत, म्हणून त्या तिन्ही लायबिलिटी जशाच्या तशा न्यू बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला नोंदवलेल्या आहेत। पुढे कॅपिटल अकाउंट, 2 पार्टनरचे कॅपिटलचे बॅलन्स दिले आहेत। कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन दीपच्या कॉलम मध्ये 60,000 आणि करंटच्या कॉलम मध्ये 20,000। पुढे दिला आहे जनरल रिझर्व 8,000। जनरल रिझर्व आपण ओल्ड पार्टनरना ओल्ड रेशो मध्ये विभागून दाखवतो। 8,000 पूर्ण रक्कम दिली आहे जनरल रिझर्वची आणि ओल्ड रेशो आहे आपला 3:1, म्हणजे 3 आणि 1 तेव्हा 4 होती। 8,000 भागिले 4 तेव्हा भागाकार येतो आपला 2,000 आणि 2,000 गुणिले 3 आणि 2,000 गुणिले 1 असे गुणाकार करून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला ठेवलंय। बाय जनरल रिझर्व दीपच्या कॉलम मध्ये 6,000 आणि करंटच्या कॉलम मध्ये 2,000। ॲसेटला बघा, कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000। सन्ड्री डेटर ॲडजस्टमेंट नंबर 2 आहे, म्हणून सन्ड्री डेटर आपण ॲसेटला ठेवले आहेत इनरला 32,000 आणि दुसऱ्या ॲडजस्टमेंट नुसार 5% RDD सांगितली आहे, म्हणून लेस 5% RDD 1,600, तेव्हा बाहेरच्या कॉलमला येतील 30,400 आणि RDD लेस केल्यामुळे डेटरची व्हॅल्यू कमी झाली, म्हणजे ॲसेट कमी झाली, म्हणजे लॉस। म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साइडला 2 RDD 1,600। लँड अँड बिल्डिंग ॲसेटला लिहायचे इनरला 16,000, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नंबर आहे 4, त्या 4 नंबर ॲडजस्टमेंट नुसार बिल्डिंग ॲप्रिसिएटेड झाली आहे 20%नी। ॲप्रिसिएशन म्हणजे वाढ, म्हणून 20% वाढवले आहेत। लँड अँड बिल्डिंग मध्ये 16,000वर प्लस 20% ॲप्रिसिएशन 3,200, तेव्हा बाहेरच्या कॉलमला आले 19,200, म्हणून ॲसेट वाढल्यावर प्रॉफिट, म्हणून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला बाय लँड अँड बिल्डिंग 3,200। पुढे म्हटले स्टॉक, इनरला लिहायचे ॲसेटला 20,000 आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट नंबर 4 वर सांगितलंय स्टॉक शुड बी ॲप्रिसिएटेड बाय 5%। स्टॉक पण 5%नी ॲप्रिसिएट झाला आहे, म्हणजे वाढ झाली आहे, म्हणून स्टॉक मध्ये 20,000च्या 5% 1,000 काढलेत आणि ॲड केलेत प्लस 5% ॲप्रिसिएशन 1,000, तेव्हा बाहेरच्या कॉलम मध्ये आले 21,000 आणि ॲसेट वाढली म्हणून प्रॉफिट, म्हणून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला बाय स्टॉक 1,000
प्लांट अँड मशिनरीवर कोणतीच ॲडजस्टमेंट नाही आहे, म्हणून प्लांट अँड मशिनरी डायरेक्ट ॲसेट साईडला ठेवली आहे 30,000. पुढे म्हटले फर्निचर ॲसेटला ठेवायचं आहे, इनरला 11,000. त्याच्यावर ॲडजस्टमेंट नंबर आहे 3 नंबर ॲडजस्टमेंटमध्ये फर्निचरवर 20% डेप्रिसिएशन सांगितलं आहे, म्हणून लेस 20% डेप्रिसिएशन. 11,000च्या 20% 2200 वजा केले आहेत आणि बाहेरच्या कॉलमला आले आहेत 8,800. ॲसेट कमी झाले म्हणजे लॉस. मग लॉस आहे म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला टू फर्निचर 2,200. आता पहिल्या ॲडजस्टमेंटवर बघायचं आहे. ही शॅल हॅव टू ब्रिंग ₹20,000 ॲज इज कॅपिटल. हा जो नवीन पार्टनर आहे शुभम, त्याने धंद्यामध्ये येत असताना 20,000 एवढी रोख रक्कम भांडवल म्हणून आणली आहे. त्याची एंट्री होते कॅश अकाउंट डेबिट 20,000 टू शुभम्स कॅपिटल अकाउंट 20,000. म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू शुभम कॅपिटल 20,000 आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट फक्त शुभमच्या कॉलममध्ये 20,000. पुढे त्याच ॲडजस्टमेंटला असं म्हटलंय, फॉर 1/5 शेअर इन फ्युचर प्रॉफिट अँड ₹10,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल. ह्याच शुभम या नवीन पार्टनरने रोख रक्कम 10,000 ही गुडविल म्हणून आणलेली आहे. आणि आता नवीन पार्टनरने जर गुडविल फक्त आणली असेल तर ती आपण 2 जुन्या पार्टनरच्या नावावर फक्त ट्रान्सफर करून ठेवतो, म्हणून हा गुडविलच्या टेबलमधला ए ऑप्शन आहे. मग ए ऑप्शनमध्ये 2 एंट्री होतात. एक म्हणजे गुडविल आणल्याची एंट्री, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुडविल अकाउंट 10,000 आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश 10,000. आणि ए ऑप्शनमधली दुसरी एंट्री गुडविल 2 जुन्या पार्टनरच्या नावावर ट्रान्सफर करण्याची एंट्री, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. टोटल गुडविल आहे 10,000. त्या 10,000 गुडविल जी आहे ती 2 जुन्या पार्टनरना त्यांच्या रेशोमध्ये म्हणजे 3:1 मध्ये गुडविल आहे 10,000. 3:1 म्हणजे बेरीज झाली 4, म्हणून 10,000 भागिले 4, तेव्हा भागाकार आला आहे 2,500 आणि 2,500ला 3 ने गुणल्यावर दीपचा गुडविल मधला शेअर झाला 7,500 आणि 2,500ला 1 ने गुणल्यानंतर करंटचा गुडविल मधला शेअर झाला 2,500. म्हणून एंट्री झाली गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला टू दीप कॅपिटल 7,500 आणि टू करंट्स कॅपिटल अकाउंट 2,500 आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट दीपच्या कॉलममध्ये 7,500 आणि करंटच्या कॉलममध्ये 2,500. आता आपल्याला कॅपिटल ॲडजस्ट करायचे आहे. तर कॅपिटल ॲडजस्ट करण्याकरता आपल्याला न्यू रेशो लागतो. न्यू रेशो काढताना पहिली स्टेप आहे, आपण 1 रुपया प्रॉफिट गृहीत धरलाय. या 1 रुपयातून नवीन पार्टनरचा शेअर म्हणजे शुभमचा शेअर जो आपल्याला पहिल्या ॲडजस्टमेंटला दिलेला आहे 1/5 तो वजा करायचा आहे. म्हणून 1 वजा 1/5, एकाच्या ऐवजी आपण 1/1 घेतो. 1/1 वजा 1/5, छेद वेगळे असल्यामुळे त्यांचा गुणाकार केलाय. 1 गुणिले 5 5 आणि क्रॉस गुणाकार केलाय. मग 1 गुणिले 5 5 वजा बाकी आहे म्हणून मायनस चिन्ह दिलं आहे आणि 1 गुणिले 1 1 असं 5 वजा 1 असे अंशाला 4 आले आणि छेद 5 हा 4/5 हा उरलेला शेअर आला, म्हणजे त्याला आपण रिमेनिंग शेअर बोलतो. आणि आता रिमेनिंग शेअर फक्त 2 जुन्या पार्टनरच्या नावासमोर ठेवलाय. दीपच्या समोर ठेवले 4/5 आणि करंटच्या समोर ठेवले आहेत 4/5. आणि आता शेअरना त्यांच्या ओल्ड रेशोने गुणायचं आहे. ओल्ड रेशोमध्ये 4 पैकी दीपचं प्रमाण आहे 3 आणि करंटचं 4 पैकी 1 प्रमाण आहे.
त्याच्यामुळे 4/5 गुणिले 3/4 आणि 4/5 गुणिले 1/4 गुणाकारामध्ये आपण डायरेक्ट गुणाकार करतो, म्हणून 4×3=12 आणि 4×5=24. तसं इथे 4×1=4 आणि 5×4=20. या दोघांच्या छेदाला आले आहेत 20, म्हणून तिसरा जो पार्टनर आहे शुभम, त्याचा आपण नंतर नाव लिहिलंय आणि त्याच्या छेदाला ठेवलेत 20. या 20 पैकी 12 आणि 4 जर पहिल्या दोघांच्या अंशस्थानी असतील तर 12 आणि 4 16, ते 16 वजा केले आहेत 20 मधून व उरलेले 4 ठेवले आहेत शुभमच्या अंशस्थानी. तेव्हा रेशो आलाय 12ला 4ला 4, त्याला 4ने भाग घालवलाय, तेव्हा न्यू रेशो तयार झालाय 3:1:1. आता बघा आलेल्या न्यू रेशो मध्ये आपल्याला कॅपिटल ऍडजस्ट करायचे आहेत. तर कॅपिटल ऍडजस्ट करण्यासाठी पुन्हा तिघांची क्रमाने खालोखाल नावं लिहिली आहेत आणि त्या प्रत्येकाच्या समोर नवीन पार्टनरनी आणलेलं कॅपिटल आणि त्याला भागिले नवीन पार्टनरचं न्यू रेशोतलं प्रमाण जे 1 आहे आपलं, म्हणून प्रत्येकाच्या समोर ठेवले 20,000/1, 20,000/1, 20,000/1 आणि प्रत्येकाला मग त्यांच्या न्यू रेशोने आपण गुणलेलं आहे, म्हणून दीप समोर ठेवले गुणिले 3, करण समोर ठेवले गुणिले 1 आणि शुभम समोर ठेवले गुणिले 1. तेव्हा गुणाकार केल्यानंतर ऍडजस्टेड कॅपिटल आले 60,000, 20,000 आणि 20,000. हे ऍडजस्ट केलेले कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला बेरजेच्या वरच्या ओळीवर टू बॅलन्स कॅरी डाऊन 60,000, 20,000 आणि 20,000 आणि हे क्लोजिंग कॅपिटल असल्यामुळे न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला इनरला लिहिले आहेत आणि मग त्यांची बेरीज बाहेरच्या कॉलमला आली आहे 1,00,000. आता आपल्याला रिव्हॅल्युएशनचा फरक काढायचा आहे. रिव्हॅल्युएशनची क्रेडिट साइडची बेरीज जास्त आहे 4,200, तीच दोन्ही साइडला मांडली आहे आणि 4,200 मधून डेबिट साइडच्या ह्या दोन अमाऊंट वजा केल्यानंतर फरक येतोय 400, त्याला आपण म्हणणार प्रॉफिट. मग 400 हा प्रॉफिट आपण दोघांना 3:1 मध्ये विभागून दाखवला आहे. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कंसात प्रॉफिट, दीप 300 आणि करण 100. आणि आता हे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट दीपच्या कॉलममध्ये 300 आणि करंटच्या कॉलममध्ये 100. आणि आता कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडच्या बेरजा केल्यात त्याच तिन्ही पार्टनरच्या कॉलममध्ये डेबिट साइडला नोंदवल्यात आणि पहिल्या दोन पार्टनरचे फरक आले आहेत, त्यांना कॅश असं लिहिलंय. डिफरन्स म्हणजे टू कॅश. दीपचं 13,800 आणि करंटचं 4,600. इथे टू कॅश लिहिले म्हणजे आपण त्यांना शेवटी तेवढी कॅश दिली आहे, म्हणून कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय दीप कॅपिटल 13,800 आणि बाय करंट कॅपिटल अकाउंट 4,600. आणि आता कॅश अकाउंटचं बॅलन्सिंग केलंय. डेबिट साइडची बेरीज 70,000 ती दोन्ही साइडला लिहिली आहे आणि त्यातून या दोन अमाऊंटची बेरीज वजा केली तेव्हा कॅशचं क्लोजिंग बॅलन्स म्हणजे फरक आला आहे 51,600. कॅशचं क्लोजिंग बॅलन्स आहे, म्हणून न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला ठेवलंय कॅश 51,600 आणि न्यू बॅलन्स शीटची आपली टोटल आली आहे 1,61,000. या प्रॉब्लेममध्ये गुडविल अकाउंट आपला टॅली झाला आहे, म्हणून त्याचं बॅलन्स आपल्याला न्यू बॅलन्स शीटला ॲसेटला वगैरे काही द्यायचं नाही आहे.